गुड आफ्टरनून मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या आणि रवी 1934 ब्लॉगच्या नवीन सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर काल आपण पाहिलं असेल, आपण एक लोकल ट्रिप मारली होती आणि गाडीची सर्व्हिसिंग केली। 20,000 किलोमीटर आपल्या गाडीचे कंप्लीट झाले होते, त्यामुळे आपण सर्व्हिसिंग करून घेतली। त्याचबरोबर आपले पुढचे ब्रेक पॅड जे आहेत ते कमीत कमी 50,000 किलोमीटर नंतर आपण चेंज केलेत। फक्त लेट झालं कारण मागच्या वेळेस टोटली ब्रेक आवडले होते, त्यावेळेस चांगले होते, बट मध्ये जे रंबलर असतात त्याच्यामुळे ते खराब झाले असतील, तर ते पण आपण डिस्क चेंज करून घेतलं। तर तो अराउंड 6 ते 7,000 रुपये आपल्याला टोटल खर्च आलाय। लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल। तर आज मस्तपैकी आपली 3,000 किलोमीटरची सिरीज चालू होते। रिटर्न ट्रिप आहे, गुजरातचं नवीन लोकेशन आहे जिथे आपण फर्स्ट टाइम चाललोय आणि ह्या सिरीजमध्ये मित्रांनो बऱ्याचशा नवीन गोष्टी बघायला भेटणार, त्यामुळे सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। मशीन आहेत, 2 नवीन लोकेशन आहेत, जी कोणती असणार आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल। असे 2,500 किलोमीटरच्या सिरीज मध्ये मित्रांनो आपल्याला 2 ड्रॉप आहेत आणि 2 पिकअप आहेत। तर पहिला आपला मुंद्रा पोर्टचा ड्रॉप आहे, त्याच्यानंतर आपल्याला जामनगरला ड्रॉप करायचा आणि जामनगर मधून परत आपल्याला रिटर्न एक मटेरियल उचलायचंय आणि दुसरं मटेरियल आपल्याला सांद वरतून उचलायचं। तर टोटल 4 पॉइंट आहेत आपले, 2 ड्रॉपचे 2 पिकअपचे। मस्त असा 2,500 किलोमीटरचा प्रवास होणार आहे। डॉक्युमेंटेशन कंप्लीट करूया आणि आपली जर्नी इथून सुरू करूया। सकाळचे 6 वाजलेत मित्रांनो, देवबत्ती करून घेतली, अगरबत्ती लावली, तर घेऊया स्वामींचं नाव आणि करूया आपल्या जर्नीला सुरुवात। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मुंबई बँगलोर हायवे वरतून आपण सध्या प्रवास करतोय आणि मस्त अशी आपली गुजरातची सिरीज होणार आहे। रिटर्न ट्रिप आहे, खूप मजा येणार आहे। शेजारी जिथून एक्सप्रेस हायवेचा एक्झिट येतो, म्हणजे इथून सुरू होतो, तर आपण एक्सप्रेस हायवे वापरणार नाहीये, डायरेक्टली जुन्या हायवेनेच जाणार आहे। तर सरळ सरळ NH4 ने आपला प्रवास सुरू आहे। बघू शकताय NH4चा आपला जुन्या हायवेचा प्रवास। आणि या प्रवासामध्ये मित्रांनो आपल्याला मुंबई मार्गे जायचं आहे, कारण मुंबई मार्गे गेलं तर प्रवास लवकरात लवकर कव्हर करता येतो। आणि आपण आता 6-6:30चा टायमिंग आहे, तर संध्याकाळी म्हणजे रात्री 10, 10:30, 11च्या आसपास आपण ठाण्याला पोहोचून जाऊ। त्यावेळेस ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालेलं असतं। जे काय होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल, त्यामुळे ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। पॅड चेंज केले होते आणि डिस्क पण चेंज केली, तर मिस्टरने कालच सांगितलं होतं की थोडं सावकाशच जावं लागणार आहे, कारण जोपर्यंत ते डिस्क नवीन आहे किंवा लायनर नवीन आहेत तर ब्रेक कमी लागतील। आता रोळतपर्यंत आपल्याला एकदम सावकाश, म्हणजे तरी रेग्युलर स्पीडनेच आपल्याला प्रवास करावा लागणार आहे। तर घेतलाय मित्रांनो आपला चहा। ॲक्च्युली एक आपले सबस्क्रायबर आहेत, नागेश दादा, जे इथं असतात लोणावळ्याच्या टोल नाक्याच्या जवळ, तर त्यांना फोन केला होता, बट ते आता पुण्यामध्ये आहेत आणि आपण त्यांच्या इथं, तर जाताना भेट होईल, येताना पण फोन करू। आणि टोल नाका कट झाला तर जो काही टोलचा हिशोब आहे तुम्हाला पुढे देईलच। तर अजून आपले हितेश भाई आहेत वलसाडला, तर त्यांना पण भेटायचं, तर त्यांना सकाळी भेटता येईल, कारण आता मुंबई क्रॉस होऊन आपण बॉर्डर पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू। घाट उतरल्यानंतर जेवायला थांबू, जेवण पण उरकून घेऊ आणि मग नंतर मुंबईचं ट्रॅफिक क्रॉस करून जायचं आहे। तर ट्रॅफिक वगैरे क्रॉस करून जेवढा प्रवास आज रात्रीत आपल्याला कव्हर करता येईल तेवढा कव्हर करायचा आहे। पण आता पुढे गेल्यानंतर चौकामध्ये काय कंडिशन आहे, काय मोकळंच आहे आज। अरे वा, आज लवकर लोणावळा मोकळा झाला, तर यावेळेस ॲक्च्युली आपल्या एक्सप्रेस हायवेचा मेगा ब्लॉक चालला होता 3 दिवसाचा। त्या पिरियडमध्ये भरपूर असं ट्रॅफिक लागलं होतं लोणावळ्यात, कारण पूर्ण ट्रॅफिक जुन्या हायवेने डायव्हर्ट केली होती। तर आता कुठेतरी जेवायला थांबूया, जेवण उरकू, कारण आपल्याला पुढे ट्रॅफिक बऱ्यापैकी लागेल। तर नवीन लायनर असल्यामुळे ना भरपूर असे गरम झाले, ते हा नाही बदलला आपण, पण इकडला डिस्क बदललाय, थोडा वास मारतोय, गरम गरम लागतंय एकदम बघा। चला जेवण येत तोपर्यंत थंड होत। तर आलंय मित्रांनो आपलं जेवण। आजच्या मेनूमध्ये पनीरची भाजी मागवली, त्यानंतर तांदळाची रोटी भरपूर दिवसानंतर ट्राय करतोय, कांदा लिंबू पाणी बॉटल,
उरकलंय मित्रांनो आपलं जेवण माऊली ढाब्यावरतून. 250 रुपये 4 रोट्या 1 पनीर मसाला. इथं थोडी जेवणाची जी टेस्ट आहे ना ती थोडी कोकणी पद्धतीची आहे, त्यामुळे जरा जेवण मस्त वाटतं जेवायला. तर निघूया आता इथून डायरेक्टली मुंबई. 9 वाजलेले आहेत. काय एकदा पेट पूजा झाली म्हणजे आपल्याला किती जरी ट्रॅफिक लागलं ना तर मग जास्त थकल्यासारखं नाही वाटत, फक्त सुस्ती येईल. कारण रोट्या भरपूर मजबूत झाल्यात आपल्या तांदळाच्या भाकरी. तर आता मस्त असा प्रवास कव्हर करत करत जाऊया. आणि आपले ब्रेक पण थंड झाले होते, मगाशी जे गरम झाले होते ना ते चेक केलेत तर ते आता थंड झालेत. कारण कसं होतं ब्रेकिंग जास्त केल्यामुळे ना ते डिस्क गरम होतात आणि नवीन जे ब्रेक आहेत, ब्रेक पॅड किंवा मग डिस्क तर हे रुळलेले नसतात, त्यामुळं थोडं गरम होण्याचे पण चान्सेस जास्त आहेत. तर नवीन तुम्ही ज्यावेळेस ब्रेकिंगचं काम करून घ्याल, ब्रेक पॅड किंवा ब्रेक लायनर टाकाल त्यावेळेस पहिल्या 1 दिवस तरी ॲटलिस्ट थोडं सावकाशच चालवत जा. तर अजूनही भरपूर असं ट्रॅफिक आहे मित्रांनो, बघू शकता रस्त्याला. आणि आपण जस्ट ठाणा क्रॉस करून पुढे थांबलोय घोडबंदरच्या रोडला. तर रात्रीचे 11:15 वाजलेत आणि मित्रांनो ट्रॅफिक क्रॉस करत होतो आणि तेवढ्यातच मला सलमान भाईचा फोन आला की भाई आप कहाँ पे हो. मतलब भाई अभी जस्ट ठाणा क्रॉस करके अपना घोडबंदर वाले रोड पे हो. तर मला म्हणतो की भाई मुझे लगा ही था कि आप मुंबई में हो गए. मित्रांनो मी ना स्टोरी ठेवली होती ना काही ना काय, पण जी आपली फॅमिली आहे ना म्हणजे आपले फ्रेंड सर्कल्स आहेत, लिंक कनेक्टिव्हिटी म्हणू शकतो आपण, कनेक्टिव्हिटी, की त्याला असं वाटलं की भाई मी इथं आहे मग फोन करावा. तर फोन केला, लोकेशन ट्रॅक केलं तर फक्त 3.5 किलोमीटर होतं म्हणून गाडी साईडला लावून दिली. म्हणलं सलमान भाई आप आ जाओ, हम मिलेंगे फिर आगे जाऊंगा. आपल्या गाडीचे नवीन ड्रायव्हर आलेले आहेत आता. सलमान भाई आले आहेत आणि आपल्या गाडीची ट्रायल घेत आहेत आता. ट्रायल झाले. कैसे लगा भाई अपना गाड़ी तो भाई ओल्ड इज गोल्ड. ओल्ड इज गोल्ड. नया गाड़ी मतलब डब्बा गाड़ी नहीं यार, चलता है वो. नहीं, वो चलता है, हर एक अपने अपने लेवल पे सही है. बट फिर भी जो फीलिंग इसमें है दादा वो नई गाड़ी में फीलिंग नहीं है. और सबको पता है, जो देखा ना वीडियो सबको मालूम है कि ओल्ड इज गोल्ड. अभी मुझे एक्टिवा पकड़ लो, ये नया गाड़ी है, कितना बकवास है. सलमान भाई लेके आए उनके एक्टिवा. जो नया एक्टिवा है ना वो जो गाड़ी में मजा है उसमें बिल्कुल नहीं है. वो बात सही है. अब इसको लेके कितना 1 साल हुआ रहेगा इसको लेके हुआ है. 1 साल में आई तो भंगार हो गई. नहीं कोई नहीं. BS6 है ना वो. BS6 हाँ. BS6 क्या 3G 5G 6G क्या है? 6G. और 6G जो धक्का पीछे का टूट गया. हाँ मैंने भी राइड किया था अभी उसका. देखो सलमान भाई की गाड़ी आगे खड़ी है. ड्राइविंग करो लीजिए, चलाइए उसको गाड़ी को फिर से. नहीं भाई बस बहुत हो गया. मैं अब मैं 2 व्हीलर से डरता हूँ चलाने के लिए. और मेरी 2 व्हीलर सबको मालूम है कैसे कंडीशन. बस नाम के लिए 2 व्हीलर है, चलने के लिए. नहीं तो अपन रहते ही क्या है घर में. तर सलमान भाई आले आपले, त्याच्याबरोबर 10-15 मिनटं अजून गप्पा मारूया आणि मग आपली जर्नी सुरू करूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, सलमान भाई का शादी तय हो चुका है 5 तारीख को. तो भाई सब लोग कॉन्ग्रेचुलेशन की कमेंट ज़रूर लिखना, क्योंकि अपना ब्लॉग तो कल परसों में आएगा बट शादी नेक्स्ट वीक में आएगी. तो देखते हैं, हमारा गुजरात ट्रिप कवर करने के बाद मुंबई आने की कोशिश करेंगे 99%. तो चलो सलमान भाई से बात करेंगे और इधर से आगे जाएंगे. मैं हिंदी में बोल रहा हूँ. आप हिंदी बोल रहे, मैं वही कंफ्यूज था. आप हिंदी में बात कर रहे हैं यार. भाई के लिए हिंदी कंटेंट हिंदी रहे या उर्दू रहे या मराठी रहे, कंटेंट होता है. चला मित्रांनो सलमान भाई थोडा वेळ गप्पा मारतो आणि मग आपली पुढची जर्नी सुरू करू. भरपूर रस्त्याचं काम चालू आहे भरपूर ठिकाणी आणि ट्रॅफिक तर एवढं ना का त्याला हिशोबच नाही. चला हे काय कार्यकर्ते उभे आहेत, देव 50-60 रुपये काय असतील ते
आणि जाऊया पुढं. 50 रुपयात काम तेवढंच. आता काय गाडी अंडरलोड आहे, पण टायमिंग जो जातो ना तो भरपूर जातो इथं. पाहिलं का आता हे कसले बॅरिगेटिंग आहे. मोठी गाडी वळणारच नाही, तिला काट्यावरतीच जावं लागतं. चला निघालोय मित्रांनो आपण पुढं. 50 रुपये देऊन तिथं पण जाम. अख्खी रात्र गेली आज. पहिली नाईट असल्यामुळे आहे ना भरपूर गाडी खेचावी लागली, कारण ते रस्त्याचं काम म्हणलं मग दिवसा तर आपल्याला उरकलाच नसता हा रस्ता. तिकडे पण बघा फुल जाम आहे. तर आता आहे ना कुठतरी मस्त अशा ठिकाणी आराम करायला थांबू. वलसाडचं लोकेशन सेट केलं होतं, 60 किलोमीटर इथून दाखवतंय. तर पुढे जाऊ, गुजरात चेकपोस्ट क्रॉस करू. तो तर बंदच आहे, बट तरी पण आपला क्रॉस करूया आणि मग कुठेतरी आराम करायला थांबूया. तर मित्रांनो सकाळचे 4:45 वाजलेत आणि आपण थांबलो जिओच्या पंपावरती. भरपूर मोठा असा पंप आहे आणि इथे गाड्या पण लागलेल्या आहेत. फायनली मित्रांनो भरपूर अशा स्ट्रगलमधून, म्हणजे रस्त्याचं स्ट्रगल क्रॉस करत आपण अजून महाराष्ट्रातच आहे. इथून पुढे थोडं गेल्यानंतर म्हणजे एक 45 किलोमीटर वलसाड राहिले. तर आता इथे आराम करूया आणि सकाळी हितेश भाईंना भेटता येईल. तर आता मस्तपैकी आराम करतो. तर चला सगळ्यांना गुड नाईट.